तर आज आपल्याला बनवायचे आहेत वेपर्स. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता ना बाजारामध्ये नवीन बटाटे आलेले आहेत. तर ऑर्डर पण होती बटाट्याच्या वेफरची. तर चला म्हटलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करूया. तर इथे मी सर्व बटाटे घेऊन आले आहे वरती आणि मोठे मोठे बटाटे घेऊन असे आपण सोलून घ्यायचे आहेत. बटाटा जर सोलताना धुवून घेतला तर तो काय होतो हातातून सारखा निसटतो. त्यामुळं काय करायचं, बटाटा पहिला सोलायचा आणि मग पाण्यामध्ये टाकून द्यायचा त्याला भिजण्यासाठी. आता इथे ना बटाटा घेताना ना आग्रा कंपनीचा जो बटाटा असतो ना तो घ्यायचा नाही. ज्योती किंवा तळेगाव, इंदोर असे बटाटे घ्यायचे आहेत. त्यामुळं काय होतं, तेलात टाकले तर ते वेपर्स लाल होत नाही. तर आता मी बरेचसे बटाटे ना सोलून घेतलेत आणि पाण्यामध्ये टाकून घेतलेत. आता ही जी किसणी आहे ना, या किसणीने बटाटा उभा धरायचा आहे आणि या पद्धतीने किसून घ्यायचा आहे. तर पहा, या पद्धतीने असा बटाटा धरला ना तर वेपर्स आहे ना मोठे मोठे होतात, छोटे होत नाही आडवा बटाटा धरल्यामुळं. हे पहा असे. आणि आता आपण हे केलेले जे वेपर्स आहेत ना ते पाण्यामध्ये टाकून देऊया. आता सर्व वेपर्स करून झाले. आता मी इथं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. पाण्याने धुताना ना 2 ते 3 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे वेपर्स. म्हणजे काय होतं, त्यातले सगळे स्टार असतात ना ते निघून जातात आणि आपले वेपर्स लाल पडत नाही. बघा, एकदम स्वच्छ पाण्याने मी सगळे वेपर्स धुवून घेतले आहेत. आणि यामध्ये आता आहे ना मी थोडी थोडी तुरटी टाकणार आहे. तुरटी टाकल्यामुळे वेपर्स आपले काळे पडत नाही. हे पाई इथं मी घेतलेली आणि एकदम थोडी टाकायची, जास्त पण टाकायची नाही. बटाटे स्वच्छ धुतले ना तर जास्त तुरटीची गरज लागत नाही. आणि असेच आता आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत. तर तीनही टपांमध्ये ना मी तुरटी टाकून घेतलेली आहे आणि आता ते आपण रात्रभर असे झाकून ठेवायचे. वेपर्समध्ये पाणी ठेवताना वेपर्स पाण्यामध्ये बुडून राहील इथपर्यंत पाणी ठेवायचं आहे. जर वेपर्स पाण्याच्या बाहेर आले ना तर ती मग वेपर्स काळे पडतात. तर आता सगळ्यात अगोदर आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळी ना मी थोडा टेरेस सगळा असा झाडून घेतला पहिला आणि पाण्याने ना स्वच्छ असा धुवून घेतला. जरा ऊन पडते आणि टेरेस धुतलेला आहे तो पण सुकतोय तोपर्यंत म्हटलं चला तुमच्याशी ना बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर करू. तर सगळ्यात अगोदर ना इथं गॅसची पूजा वगैरे केली आणि बटाटे असे उभे कापून घेतले होते. नवीनच बटाटा होता त्यामुळे म्हटलं चला भाजी कशी होते पाहूया आपण. तर आता इथं कढईमध्ये ना मी तेल टाकले, आपले घरगुती मसाला टाकला आहे, मीठ, मिरची, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडासा घरगुती मसाला टाकून घेतला आहे. जरा मसाला तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि त्यामध्येच आहे ना आता हे कापलेले मोठे मोठे बटाटे कापलेत मी ते टाकून घेतले. त्यावरतीच आहे ना थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त असे तेलामध्ये मसाल्यामध्ये बटाटे ना फ्राय करून घेतले आणि थोडंसं आपल्याला लागते तेवढं 1 ग्लासभर पाणी ओतून घेतलं. आता त्यामध्ये ना थोडासा ओवा टाकायचा. ओवा टाकला ना त्यामुळे बटाट्याच्या भाजीला मस्त अशी चव येते. आणि त्यावरती आता झाकण ठेवून घेतलं. आज काही नाश्ता वगैरे काहीच केलं नाही. बटाट्याची भाजी होती तोपर्यंत म्हटलं चला इकडे ना भाकरी पण करून घेऊया. मग त्यामुळं काय केलं, इकडं भाकरी पण लगेच करून घेतल्या. ज्वारीच्या भाकरी केल्या. म्हटलं चपात्या पण नको करायला कारण मग लई उशीर होईल वेपर्स वाळत घालायला. तर पहा अशा आपल्या मस्त गोल टुमटुमीत भाकरी फुगत होत्या सकाळ सकाळ. चला तर आता आहे ना आपले बटाटे पण शिजलेत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्या गावाकडच्या पद्धतीने मी भाजी दाखवते तुम्हाला. तर बटाटे शिजलेत. आता त्यासाठी ना मी थोडंसं आहे ना वाटण करून घेणार आहे. तर त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकला आहे. वाटण करून घेतलं आणि ते त्यामध्ये भाजीमध्ये टाकून घेतलं आहे. पाट्यावर वाटणार होते पण म्हटलं नको, चला मिक्सरमध्ये पटकन वाटून घेऊ. तर आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे ना, भाकरी आहे त्यामुळं रस्सा छान लागतो, तेवढी भाजी मी करून घेतली. आणि इथं पहा आपली भाजी एकदम मस्त अशी झालेली आहे. एक 5 मिनटं भाजीला चांगली उकळी येऊन दिली आणि पहा भाजी एकदम मस्त झाली आपली घरच्या मसाल्यामध्ये. आणि इकडं भाकरी पण माझ्या झालेल्या आहेत. तर आता आहे ना वेपर्स बनवायची मी इथं तयारी करून घेतली आहे. इथं टोप घासून घेतलं आहे, पाटी, झाऱ्या, घमेलं वगैरे सगळं चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. आणि पहिल्यांदाच आता ह्या वर्षाची पहिल्यांदाच वेपर्स करत आहे त्यामुळे इथं शेगडीची पण जरा पूजा करून घेतली. आणि त्यानंतर म्हटलं गॅस पेटवायला सुरुवात करू.
तर आता आहे ना इथं गॅस लावलेला आहे आणि आता इथं टोपामध्ये पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये पण थोडीशी तुरी टाकायची, नॉर्मल टाकायची आणि आपले वेपर्स आहेत जास्त, त्यामुळं मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. आणि त्यावरती ना झाकण ठेवून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येतपर्यंत आहे ना इथं पुन्हा एकदा वेपर्स आपले 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. आणि आता पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये ना आता आपण सर्व धुवून घेतलेले वेपर्स आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने ना पूर्ण टोप भरून घ्यायचा आहे. जास्त पण नाही टाकायच्या, नाहीतर मग पाणी खाली गळतं. तर इथं जवळजवळ 1 तासाने ना आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. 1 तास कंप्लीट लागला, कारण की टोप मोठा आहे आणि वेपर्स पण जास्त आहे त्यामुळं. आणि आता आपले वेपर्स आहे ना ते असे 80% शिजलेले आहेत. जास्त शिजवायचे नाही, 80% शिजवायचे, म्हणजे काय होतं त्याचा गाळ होत नाही आणि वेपरचे तुकडे पडत नाही. तर आता इथं मी मोठ्या झाऱ्याने ना असे पाटीमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे काय होईल त्यातलं जे पाणी आहे ना ते निथळून जाईल. आणि पाटीखाली ना मी गम्याला ठेवलेलं आहे, म्हणजे पाटीतलं पाणी ना त्यामध्ये निथळून निघेल. तर आता मोठ्या झाऱ्याने ना मी पटापट इथे ना हे वेपर्स असे काढून घेणार आहे. तर आता पहिले वेपर्स आहेत ते मी सगळे काढून घेतलेले आहेत आणि पुन्हा त्यामध्ये ना जी दुसरी बॅच आहे ती टाकून घेणार आहे. आता हाही टोप भरलेला आहे, त्यावरती आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि तोपर्यंत इकडे हे वेपर्स ना वरती वाळत घालून घेणार आहे. तर या पद्धतीने एक वेपर्स वाळत घालावं लागते. जर एकदम तसेच ठेवले ना तर सगळा चिगडगुंड होऊन जातो आणि वेपर्स व्यवस्थित वाळत नाही, त्याला वास पण येतो. तर इथं माझे सगळे वेपर्स असे वाळत घालून झालेले आहेत. तरी थोडे कमीच होते म्हणून, नाही तर पूर्ण टेरेसवरती वेपर्सच असतात. आणि आता आपले उन्हाळ्याचे पदार्थ पण सुरू झालेले आहेत, तर कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर द्या. आता 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून झाल्यानंतर आपले वेपर्स असे झालेत. तर आता ना वेपर्सना मी तुम्हाला थोडेसे ना तेलामध्ये तळून दाखवते. वेपर्स तळताना जास्त फास्ट गॅस करायचा नाही आणि तेल पण जास्त गरम कडकडीत करायचं नाही, नॉर्मल करायचं. म्हणजे काय होतं की वेपर्स आहे ना आपल्या जास्त लाल होत नाही आणि एकदम जळून पण जात नाही. तर आता इथं मी थोड्या तुम्हाला वेपर्स तळून दाखवलेले आहेत, एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि कमी तेलकट. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.